दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झाला पाहिजे यासाठी दिवावासियांनी अनेक आंदोलनं केली, परंतु आजही आपण पाहाल तर दिव्यात हा अनधिकृतपणे कचरा टाकला जातोय। सत्ताधाऱ्यातील अनेक नेते दिव्याला येऊन मोठी भाषणं देऊन गेली, मोठी वल्गना केली की आम्ही दिव्याला सिंगापूर करू, परंतु दिव्याला सिंगापूर करण्या अगोदर आज दिव्याची अवस्था काय ही प्रथम त्या नेत्यांनी पाहावी। आजही चोरून दिव्यात डम्पिंग कचरा टाकला जातोय। या संदर्भात आम्ही आरटीआय मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना 16/1/2023 रोजी आरटीआय माहिती मागवली होती की दिव्यात जो कचरा टाकला जातोय त्याला प्रदूषण विभागाकडून किती दंड ठोठावण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती दिली होती की तेव्हा जवळजवळ 1.5 कोटी रुपये हा दंड ठोठावण्यात आला होता आणि प्रत्येक महिन्याला जर हा दंड नाही भरला तर प्रत्येक महिन्याला 20 लाख रुपये हा दंड आकारला जाईल असं त्यावेळी त्यांनी नमूद केलं होतं। आणि या संदर्भात वनशक्ती फाउंडेशन चे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन ब्रांच पुणे येथे दावा दाखल केला होता। महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांनीही ठाणे महानगरपालिकेला 10 कोटीचा दंड ठोठावलेला आहे। आणि या संदर्भात मी वनशक्ती फाउंडेशनचे खरंच आभार मानेन की त्यांनी आमच्या दिव्यासाठी पाठपुरावा करून आज ठाणे महानगरपालिकेला जो दंड ठोठावलेला आहे ही महापालिकेवर नामुष्की आहे। आणि आता तरी ठाणे महानगरपालिकेने आपले डोळे नीट उघडावे आणि दिव्यात जे चोरून जे डम्पिंग चालू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे। तसेच दिव्यात जो कचरा टाकला गेला होता त्याचं बायोमायनिंग करणार होते, यासाठी करोडो रुपये जो निधी पास केला गेला होता त्या टेंडरचं काय झालं हेही उत्तर पहिले ठाणे महानगरपालिकेने द्यावे। आम्ही वारंवार दिवा डम्पिंग बंद व्हावा म्हणून पाठपुरावा केला होता। आज कुठेतरी या गोष्टीला आम्हाला यश येते असं दिसतंय आणि लवकरात लवकर ठाणे महानगरपालिकेने हा दंड भरावा अशी आमची अपेक्षा आहे। कारण आज जी ठाणे महानगर नामुष्की आलेली आहे ती कुठेतरी महापालिकेला जाग येईल असं आम्हाला चित्र दिसतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।